मल्टीस्टेटनं ठेवीदारांना 2,98,00,000चा गंडा घातल्याप्रकरणी 7 संचालकांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुदत ठेवींवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचं आमिष दाखवत लक्षवेध मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। चास येथील शाखेसह विविध ठिकाणच्या ठेवीदारांची 2,58,56,638 रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी गोरख काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी निलेश फुंदे, महेश भोर, आकाश ढगे, प्रदीप जगताप, पूनम मुथा, सुभाष आरडे, विद्या ढाकणे यांनी संगनमत करून ही फसवणूक केली आहे। संस्थेच्या संचालकांनी आकर्षक व्याजाचा आमिष दाखवत ठेवीदारांकडून रकमा जमा केल्या होत्या। मात्र मुदत संपल्यानंतरही ठेवी आणि व्याज परत न देता संस्थेनं हात वर केले, तेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली। ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी घटना ठिकाणी भेट दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुडे हे या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। तर आरोपींनी अनेक सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची पुंजी हडप केल्यानं अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।